हॅलो नमस्कार. तर सकाळीचे वाजले आहेत 6 आणि हे घरातील मंदिर आहे. तर सगळ्या देवांना अभिषेक आणि त्यांची पूजा वगैरे सगळं आवरून घेतलं. तर हे गॅलरीमधलं सगळे झाडं आहेत. तर इथे ह्या झाडाला जांभळ्या कलरचं फूल लागतोय, पण हे कशामुळे खाली वाकले ते मलाच कळलं नाही. मग ह्याला मी एक छोटंसं दुसऱ्या झाडाचं फांदी घेतली आणि त्याला ते सगळं गुंडाळून व्यवस्थित करून घेतलं. झाडांना पाणी वगैरे घातलं. आज मला काही तेवढी डब्याची पण गडबड नव्हती, कारण मुलगा हाफ डे करूनच घरी येणार होता शाळेचा. कारण आज आमची कुलस्वामिनीची पूजा होती. आजच्या दिवशी मूर्ती स्थापना केलेली होती कुलस्वामिनीची, त्यामुळे या दिवशीच आम्ही प्रत्येक वर्षी तर सकाळी 5 ते 10 पर्यंत देवीचा अभिषेक आणि होमचा कार्यक्रम आणि दुपारी 12 वाजता देवीचं महाप्रसादाला सुरुवात होते. संध्याकाळी 6 वाजता देवीची महाआरती आणि दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीचं नैवेद्य आणि संध्याकाळी गोंधळीचं कार्यक्रम असते. तर महाप्रसाद होतं, त्यामुळे मी सकाळी फक्त नाश्ताच बनवले. सकाळीचे वाजले होते 7. तर इथे मला देवीसाठी आंबील बनवायचं होते. तर मी काय केले, कुठलंही देवीचं प्रसाद किंवा घरातील देवाचा प्रसाद जरी करणार असेल तर आम्ही पहिला गॅसची पूजा करून घेतो. तर मी तसंच करून घेतलं. त्याच्यानंतर एका पातेल्यात पाणी घेतलं आणि अर्धी वाटी होईल एवढं लसूण मी सोलून थोडंसं चेचलं आणि ते त्या पाण्यामध्ये घातलं. जिरं थोडंसं वाटून घेतलं आणि ते 2 चमचे ह्याच्यामध्ये घातलं आणि नाचणीचं पीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. पातेलं गॅसवर ठेवून द्यायचं आणि पिठाच्या गुठळ्या होऊ नये याची काळजी घे. आंबील शिजवून घ्यायची. आंबील शिजल्यानंतर मला हे तर 1 तासाच्या आत मला मंदिरात ही आंबील पोचवायची होती, त्यामुळे हे गार करण्यासाठी मी फॅन खाली ठेवून दिलं. तर त्याच्यानंतर मी नाश्त्याची तयारी लागली. तर नाश्त्यामध्ये मला मिसळपाव बनवायचं होतं, कारण मंदिरापाशी महाप्रसाद होतं, त्यामुळे मला काय आज जेवण पण बनवायचं नव्हतं. तर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घालून कांदा घातला. तीळ, जिरं आणि ओलं खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं, ते 2 चमचे ह्याच्यामध्ये घातलं आणि मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट घातली, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे मिसळ मसाला घातले होते आणि ते तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. मंद आचेवर मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. भिजवलेली मटकी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून उकळी आल्यावर गॅस बंद करायचं. तर कोल्हापुरी पद्धतीचे झणझणीत असा मिसळचा रस्सा तयार झालेला आहे. तर बाजारात मला ओटीचे साहित्य घ्यायचे होतं, कारण आज मला देवीची ओटी भरायची होती आणि मी आधी घेतलं नारळ घेतलं. तिथं समोरच फुलांची पण दुकान होती, तिथनं देवीसाठी मी थोडंसं फुलं आणि गजरा घेतला. तेथूनच काही अंतरावर ओटीचे साहित्य पण मिळाले. मग तिथून मी घरी येत होते, तेवढ्यात मुलगा म्हणतोय की नाही मला माताजी स्वीट मार्टमध्ये नूडल्स समोसा खायचा आहे. तर सकाळी केव्हाही आम्ही बाहेर गेलो बाजाराला तर विराजला इथे माताजी स्वीट मार्टमधलं नूडल्स समोसा खायचंच असते आणि हे खूप प्रसिद्ध दुकान आहे इचलकरंजीमधली आणि इथं खूप छान मिठाई मिळते. तर नूडल्स समोसा खाऊन झाल्यावर त्याच्यानंतर मला मिसळसाठी ब्रेड घ्यायचं होतं आणि अरोमा बेकरीमधलं मी ब्रेड घेतलं, कारण इथे अरोमा बेकरीमध्ये ब्रेड पण खूप छान मिळतं. मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतलं. नाश्ता करून झाल्यावर तोपर्यंत आंबील पण गार झाली आणि मी त्याच्यामध्ये दही घालून मिक्स करून घेतलं आणि कळशीमध्ये भरून ठेवलं. तर नंतर मी ते कळशी एका पाटावर ठेवून त्याची पूजा करून घेतली. आंबीलचे कळस भरून झाल्यावर मग मी गेले तयार व्हायला. तोपर्यंत मी मुलगीला सांगितलं की देवीची ओटीचं साहित्य सगळं एका ताटामध्ये घालून ठेव. मग तिनं अशा प्रकारे सजवून घेतलं आणि ओटीची पण घरातच पूजा करून घेतली. तर ओटीचे साहित्य आणि आंबील घेऊन आम्ही आमच्या समाजाच्या मंदिरात गेलो. मग तिथं कुलस्वामिनीची पूजा अशा पद्धतीने मांडणी केली होती. तर पाया पडून देवीची ओटी भरली आणि आंबील दिले आणि तेथून महाप्रसाद घ्यायला गेले. महाप्रसाद घेऊन मग संध्याकाळी
देवीची महाआरती होती। आमच्या समाजामध्ये मुलग्यापेक्षा मुलगीला खूप मान दिला जातो। तर देवीनंतर जे काही नैवेद्य देवीला अर्पण केले त्याच्यानंतर पहिला जेवणासाठी मुलींनाच बसवले जाते, त्याच्यानंतर मग बाकीचे खातात। तर तसंच करून संध्याकाळी आरतीसाठी मुलगीलाच सांगितलं की जे कोणी म्हणजे जाऊबाई किंवा चुलत सासूंची मुली वगैरे 10-12 जणी आरतीचं ताट सजवून देवीची महाआरती करून घेतली। आरती झाल्यानंतर सगळीजणं एकत्र येऊन गरबा थोडंसं डान्स करून सेलिब्रेशन केलं। तर खूप छान वाटलं। कोण परगावी असते, कधी तर कोणाची तर भेट होते, पण वर्षातून एकदा हे सगळीजणं एकत्र येतात। आता हे ब्लॉग मी इथं थांबवते। तुम्हाला जर हे ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।